नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे खास पाहुणी आलेली आहे, तिच्यासाठी खास रेसिपी बनवायची आहे. आज जो सुंदर कोळी लुक केला आहे तो सृष मेकओव्हर म्हणजे सृष्टी राणे हिने. तर तिला आपण आता इथे बोलवूया. सृष्टी ये. हाय काकू. हाय, कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. मग आज काय बनवता माझ्यासाठी? आज बघ आता हे दारावर विकायला आलेलं पापलेट आणि कोलंबी ते घेतलेलं आहे. तर मग ह्याचं काय बनवायचं तू सांग. शपथ, कोलंबी आणि पापलेट. पण हे दोन वेगळं वेगळं बनवण्यापेक्षा ह्याचं एकत्र काही बनेल का? आता ह्याचं एकत्र तुला काय पाहिजे, काय बनवायचं? मग भरलेलं पापलेट बनवूया कोलंबी घालून. चालेल. चालेल, मग चला बनवूया. चल मग सृष्टी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. चालेल. भरलेलं पापलेट बनवायला काय काय साहित्य लागतो? हे काय तयारच आहे इथे. अरे वा, मला एक एक सांगाल का? हो सांगते ना. सगळ्यात महत्त्वाचं पापलेट आणि कोलंबी, त्यानंतर मीठ, चिंचेचा कोळ, मसाला आपला घरगुती मसाला, टॅमॅटो, लसूण आहे आणि कोथिंबीर, कांदा, हिंग, ही आलं लसूण पेस्ट, कारण का ती लावली ना अजून टेस्टला जरा चांगली येते म्हणून, आणि हळद आहे. चला आता आपण पापलेट कापून घेऊया. आता आपण पहिलं पापलेटला मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी आपण मीठ टाकूया, नंतर मिक्स करू आपण सगळं. आणि मसाला थोडा आणि आलं लसूण पेस्ट दे पहिली. लसूण आपण नंतर टाकूया. हिंग टाक आता याच्यावर थोडा. एवढं? हो टाक. आणि चिंचेचा कोळ टाक थोडा. हे आता पूर्ण आत बाहेर लावून घ्यायचं सगळं. थोडं मीठ पण टाक. हो टाक. आता तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये कोलंबीचे सोडे तळून घेऊया, कारण नंतर कांदा टॅमॅटोवर वेळ जाईल ना तळायला, म्हणून अगोदर तळून घेऊया. आता कोलंबी तळून घेऊया, म्हणजे पापलेटच्या पोटामध्ये गेली काय कच्ची राहायला नको, म्हणून अगोदरच तळून घेऊया. आता हे आपले कोलंबीचे सोडे तळून झाले. आता काढूया आणि मग ते कट करूया बारीक बारीक पीस. आणि ह्याच कढईमध्ये कांदा टॅमॅटो तळून घेऊया. आता कांदा टाकलाय तेलामध्ये, लसूण टाकूया आणि आता टॅमॅटो टाकूया. हे थोडंसं परतून झालं का नंतर हळद हिंग टाकूया. सृष्टी, कोलंबीचा खिमा करून घे आता. ओके. आता मीठ टाकूया त्याच्यामध्ये, हिंग टाकूया, हळद,
मसाला आणि चिंच पहिला तर मिक्स करून घेऊया. आता हा सगळा मसाला आहे ना, हा पापलेटमध्ये भरूया आपण. सृष्टी आता कसं भरते बघ हं पापलेट. नंतर तू स्वतः भरलं पाहिजेस एकटीने. चालेल चालेल. हे बघ असं भरून घ्यायचं आहे ना, कसं भरलंय बघा. आता हे बंद करून घ्यायचं असं. कवर सृष्टी आता कवरसाठी आपण बघ काय घेतलंय. तांदळाचं पीठ आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आहे आणि रवा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ आणि मसाला टाकून घेऊया. खूप खूप तिखट नाही ना होणार? नाही होणार. हे आता मिक्स करूया आपण. आता तवा गरम ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता हे पीठ लावून घेऊया आपण. वाव काकू, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. मग आता खायचे टाइम आले, पटकन होईल बघ आता. आणि भाकरी बरोबर. पेशन्स संपला. आणि भाकरी बरोबर खायचं. आई शपथ, भारीच. आता हे पलटी करून घेतले दोन्ही साईडने. आता भाजून घेऊयात. भाजून म्हणजे तळून घेऊया दोन्ही. सृष्टी बघ, आपली रेसिपी तयार झाली. खाऊन बघ. दिसतंय तर खूप सुंदर आणि बघून माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय. आता खायला सुरुवात कर. येस येस, खाऊन बघते. खूपच सुंदर, अफलातून. आणि त्यातली आतली कोलंबीचा मसाला घे ना. खूपच सुंदर. नाही खाऊन बघितलंय बघा. आणि शिजलाय पण खूप प्रॉपर. खूप सुंदर झालंय. अशा जेव्हा रेसिपी बनवता तेव्हा मला खायला का नाही बोलवत? हो बोलवणार. आता पुढच्या रेसिपीला नक्की बोलव. चालेल चालेल. कसं लागते? खूपच सुंदर. हा आयुष, याने आमचा व्हिडिओ शूट केलाय. आता आयुष, पापलेट कसं झालंय? काकू खूप मस्त झालंय. मी तर रोज येणार आता जेवायला इथेच. ये ना. नक्की येणार. तुम्हाला आवडलं? तुला अपेक्षा आवडलं काय?